नमस्कार. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर इथे जानकीला आता ऐश्वर्याने फसवलेलं असतं. नानासाहेबांना स्वतःहून तिने धक्का दिलेला असतो आणि जिन्यावरून खाली पाडलेलं असतं आणि त्याचा सगळा आळ तिने जानकीवरती आणलेला असतो आणि सुमित्राने सुद्धा ऐश्वर्याच्या बोलण्यावरती विश्वास ठेवलेला असतो. त्यामुळे जानकी खूप जास्त टेन्शनमध्ये असते आणि जेव्हा इथे ऐश्वर्या पुन्हा तिला त्रास द्यायला येते तेव्हा जानकी तिला म्हणते की तू मला 2 दिवसामध्ये घरातून बाहेर हाकलणार आहेस, हे तू स्वप्न बघतेस ना. मी तुला 24 तासाच्या आत या घरातून हकलून देते की नाही बघच तू. सत्य हे जास्त काळ लपून राहत नाही, ते एक ना एक दिवस सगळ्यांसमोर येतं आणि खोटं जास्त काळ टिकून राहत नाही, ते एक ना एक दिवस ते सुद्धा सगळ्यांसमोर येतं आणि सत्य काय आहे ते लोकांना स्पष्ट आणि लख्ख हे दिसायला लागतंच. तेव्हा इथे आता जानकीने शब्द दिलेला असतो की तुला 24 तासाच्या आत सगळ्यांसमोर एक्सपोज करते की तूच नानांना धक्का दिलास. तेव्हा इथे आता ऐश्वर्या मनामध्ये खूप जास्त घाबरलेली असते आणि इथे जानकीने आता जे काही ऐश्वर्याला चॅलेंज केलेलं असतं की 24 तासाच्या आत तुझा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आणते, नानासाहेबांना तूच धक्का दिलेला आहेस हे सुद्धा मी सगळ्यांना पटवून देते. आणि असं म्हणाल्यानंतर इथे आता जानकीने आपला शब्द पाळलेला असतो आणि ती बरोबर 24 तासाच्या आत ऐश्वर्याला घरातून हाकलण्याचा बरोबर रस्ता मोकळा करते. तर जानकी हे सगळं कसं काय घडून आणते, ती ऐश्वर्याला कसं एक्सपोज करते, सविस्तरपणे आपण बघूया. इथे जानकीला कळलेलं असतं की ऐश्वर्या सुधारणाऱ्यातली मुलगी नाही आहे. म्हणजे ती जर रणदिवे कुटुंबाला उद्ध्वस्त करण्यासाठी आलेली आहे आणि ती जर सयाजी विखे पाटील यांची मुलगी आहे, ती जर एखाद्या माणसाला मारण्यापासून सुद्धा जर थांबत नाही आहे तर ती कधीही सुधारणार नाही आणि तशी व्यक्ती घरामध्ये असणं हेच धोक्याचं आहे, हे आता जानकीच्या लक्षात येतं. कारण तिची वृत्ती तिच्या लक्षात येते जेव्हा ती नानासाहेबांना कुठलाही विचार न करता जिन्यावरून धक्का देते आणि त्यांना डोक्यावरती पाडते. तिच्या मनामध्ये एकदासुद्धा त्यांच्या जीवाचा विचार आला नाही, त्यांच्या तब्येतीचा, वयाचा विचार आला नाही. तिने धक्का दिला आणि त्यांना डोक्यावरती पाडलं आणि सहजरित्या सगळा आळसुद्धा जानकीवरती टाकून मोकळी झाली. तिथे जानकीला आता कळलेलं असतं की ती एक माणूस म्हणून अजिबात चांगली नाही आहे, माणूस म्हणून कलंक आहे, स्वार्थी आहे आणि ती कुणाचाही जीव सहजरित्या घेऊ शकते, इतकी ती निगरगठ्ठ मनाची आहे, हे आता जानकीच्या लक्षात येतं. जेव्हा इथे जानकी टेन्शनमध्ये असते तेव्हा ती देवाजवळ जाते, मंदिराजवळ जाते आणि नानांसाठी ती प्रार्थना करते, ती व्रत करते. ती म्हणते की जोपर्यंत नानासाहेब हे शुद्धीवरती व्यवस्थित येत नाही, जोपर्यंत ठीक होत नाहीत, तोपर्यंत मी अन्न पाणी काही घेणार नाही आहे, असं आता जानकी देवाला जाऊन म्हणालेली असते. तर इथे आता सुमित्राला भडकवण्याचं काम ऐश्वर्याचं चालूच असतं. ती म्हणत असते, आई तुम्ही बघितलंत ना, जानकी वहिनीने नानासाहेबांना धक्का दिला आणि त्यांना पाडलं. अहो त्यांची शॉलसुद्धा पडल्यानंतर जानकी वहिनींच्या हातामध्ये राहिली होती. तेव्हा इथे आता सुमित्राला ऐश्वर्याच्या बोलण्यावरती विश्वास ठेवावासा वाटतो आणि ती जानकीवरती नेहमीप्रमाणे आता अविश्वास दाखवते. तेव्हा इथे आता जानकीला खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं. तिला असं वाटत असतं की आई अशा माझ्याबरोबर का वागतात. आज 10 वर्ष मी त्यांच्या हाताखाली आहे, 10 वर्ष मी या घरात एवढा सुखाने संसार केला, सगळ्यांचं सगळं प्रेमाने केलं आणि ऐश्वर्या आता आली आहे. बरं ऐश्वर्या कशी मुलगी आहे त्यांना चांगलंच माहिती आहे. ती सयाजी काकांची मुलगी आहे, अगदी त्यांच्यासारखी कपटी, त्यांच्यासारखा विचार करणारी, आणि तरीसुद्धा आई त्यांच्यावरतीच विश्वास ठेवतात, तिच्यावरती विश्वास ठेवतात. त्यामुळे जानकीला आता सुमित्राचं हे वागणं आवडत नसतं. तिला असं वाटत असतं की मी सुद्धा सून आहे आणि ऐश्वर्यासुद्धा, त्यामुळे तुम्ही आता दोघींची बाजू ऐकून घ्यायला हवी आणि मग त्याच्यावरती विचार करायला हवा. ऐश्वर्या गोड गोड बोलून तुम्हाला भडकवते आणि मी पोटतिडकीने सत्य सांगते, तरीसुद्धा तुम्हाला माझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवायचा नाही आहे. त्यामुळे इथे जानकी अस्वस्थ झालेली असते. ऋषिकेशला म्हणत असते की आता आपण काय करायचं, या सगळ्यातून कसा काय मार्ग काढायचा. त्यानंतर इथे आता खूपच हुशारीने आता जानकीने पुरावे गोळा करायचं ठरवलेलं असतं. म्हणजे इथे ऐश्वर्याला माहिती नसतं की जानकी आता पुढे काय विचार करणार आहे. कारण जानकीने जेव्हा चॅलेंज दिलेलं असतं ऐश्वर्याला, त्यावेळेला ऐश्वर्या जानकीजवळ येते आणि म्हणते की बघितलंस ना, आता धडाधडा जाऊन नानासाहेब सगळ्यांना खरं सांगणार होते.
सगळं काही जर खरं सांगितलं असतं तर मग माझं काय राहिलं असतं. म्हणूनच मी नानासाहेबांची कायमची बोलती बंद केली. आता ते कुठल्या तोंडाने सगळ्यांना सत्य सांगणार आहेत. बघितलंस ना जानकी वहिनी. तेव्हा इथे जानकी म्हणते की याच हाताने तू नानांना जो काही धक्का दिलायस ना, याच हाताला धरून तुला एका दिवसात कशी घरातून बाहेर हाकलून देते ना, बघच तू. ऐश्वर्याला वाटतं की सुमित्रा तर तिच्या बाजूने आहे, आजी तर तिच्या बाजूने आहे, सारंग तर तिच्या बाजूने आहे. तर इथे आता सगळे माझ्या बाजूने असताना या दोघांवरती, ऋषिकेश आणि जानकीवरती कोण विश्वास ठेवणार आहे, असं तिथे ऐश्वर्याला वाटत असतं. तर इथे जानकी म्हणते की आई, मी नानांना धक्का दिलेला नाही आहे. अहो, नाना माझे वडील आहेत आणि मी त्यांना धक्का देईन असं वाटतं का तुम्हाला? या 10 वर्षांमध्ये मी जे काही केलं ते सगळं मातीमोल झालं असं मला वाटतंय. म्हणजे मी काय कमावलं या 10 वर्षात? मी माझ्या कामाने, माझ्या वागण्याने तुमचं मन जिंकू नाही शकले का? म्हणजे आता ऐश्वर्या इथे आले आणि ऐश्वर्या तुम्हाला माझ्याबद्दल जे काही सांगते ते सगळं तुम्हाला खरं वाटतं आणि मी तुम्हाला चुकीची वाटते. तुम्हाला खरंच असं वाटतं की मी माझ्या वडिलांसारख्या नानांना धक्का देईन. आणि का? कारण तरी काय? अहो, जर ते ऋषिकेशला बोलले तर ते त्यांचे वडील आहेत. मला जर बोलले तर ते माझे सासरे कमी आणि माझे वडील जास्त आहेत. तेव्हा इथे जानकी म्हणत असते की आई, तुम्ही ऐश्वर्याच्या बोलण्यावरती विश्वास ठेवाल आणि मला खोटं ठरवाल, मी अशी अपेक्षा अजिबात केली नव्हती. म्हणजे ती तुम्हाला गोड गोड बोलून माझ्या विरोधात भडकवते आणि तुम्ही नेहमीप्रमाणे माझ्यावरती अविश्वास दाखवता. म्हणजे तुम्हाला खरंच असं वाटतं की मी नानांना धक्का देऊ शकते. तेव्हा इथे सुमित्रा आता गप्पच बसते. काय बोलावं काय नाही तिला काहीच कळत नाही. तर इथे सारंग आता ते बोलणं ऐकतो. सारंगचा पूर्णपणे विश्वास हा जानकीवरती असतोच. तो मनामध्ये विचार करतो की जानकी वहिनी कधीच नानांना धक्का नाही देऊ शकत. मग तिला आपण या 10 वर्षात काय ओळखलं? जेव्हापासून या घरात आली आहे तेव्हापासून फक्त आनंद घेऊन आलेली आहे. तेव्हा इथे आता सारंगला सुद्धा ऐश्वर्यावरती डाऊट येत असतो. कारण ऐश्वर्या स्वतःच्या मर्जीचं करण्यामध्ये खूपच पटाईत आहे हे त्याला आता चांगलंच कळलेलं असतं. त्यानंतर इथे आता नानांना शुद्ध आलेले असते. पण त्यांना बोलायला डॉक्टरने मनाई केलेली असते. तेव्हा इथे आता जानकीवरती विनाकारण आरोप होत असतात हे आता नानांना अजिबात पटत नसतं. त्यामुळे इथे नानांना जानकीकडे बघून वाईट वाटत असतं. नाना जानकीकडे बोट दाखवतात आणि सुमित्राला सांगतात की नाही, नाही म्हणून अशा खाणाखुणा करत असतात. तेव्हा इथे आता जानकी म्हणत असते, आई तुमचा माझ्यावरती विश्वास नाही आहे ना, 1 मिनिट थांबा. आणि इथे आता जानकी म्हणते की नाना, बघताय ना तुम्ही सगळेजण मला काय बोलतायत, मी तुम्हाला धक्का दिला असं आईंचं म्हणणं आहे. आता तुम्ही ना तोंडाने काही बोलू नका, फक्त मानेने हो की नाही एवढंच उत्तर द्या. तेव्हा जानकी म्हणते की नाना, तुम्हाला मी धक्का दिला का? तेव्हा इथे नाना नाही असं उत्तर देतात. आणि जानकी विचारते, नाना तुम्हाला ऐश्वर्याने धक्का दिला का? तेव्हा इथे नानासाहेब हो असं म्हणतात. ते ऐकल्यानंतर इथे आता सुमित्राला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा जानकी म्हणत असते की आई बघितलंत ना, अहो तुम्ही तिच्यावरती लगेच विश्वास ठेवता आणि माझ्यावरती नाही. तुम्हाला सतत असं का वाटतं की मी सावत्रपणामध्ये आणते आणि मी का आणू? सावत्रपणाचं मी काय करू? मी स्वतः एक अनाथ मुलगी आहे आणि मला जर एवढं चांगलं कुटुंब मिळालं आहे तर तुम्ही तर ऋषिकेशची खरी आई आहात आणि नानासाहेब त्यांचे खरे वडील आहेत ना. मग दुसरी आई असली तरी पण ती आई असते आणि तुम्ही जर त्यांना हे कधी भासू दिलं नाही तर आम्ही का देऊ? हे सगळं करून आम्हाला काय मिळणार आहे? असं आता इथे जानकी म्हणते, पोट तिडकीने सांगते. तेव्हा आता सुमित्राचे डोळे हे उघडलेले असतात. तेव्हा इथे जानकी म्हणत असते की आई तरीसुद्धा तुमचा जर विश्वास नसेल ना माझ्यावरती तरी काही हरकत नाही, मी तुम्हाला पुराव्यानिशीत हे सिद्ध करून दाखवेन लवकरच. त्यानंतर इथे आता जानकीने आपला मोबाईल हा व्हिडिओ चालू करून तिथे ठेवलेला असतो. कारण तिला आपल्या रूममध्ये आता ऐश्वर्या येऊन नेमकं काय करते हे बघायचं असतं. तर इथे ऐश्वर्या जानकीच्या रूममध्ये आलेली असते. तिची चेन पडलेली असते. त्याच्यामुळे आता ऐश्वर्या येते आणि तिची चेन इकडे तिकडे शोधत असते आणि ती म्हणत असते, ही चेन आता त्या जानकीच्या हातामध्ये लागायला नको. आणि ती आता गळ्यामध्ये ती चेन घालते. ते सुद्धा त्याच्यामध्ये शूट झालेलं असतं. त्यानंतरला ती जाऊन पडद्याच्या मागे उभी राहते आणि जेव्हा नानासाहेब जानकीबरोबर बोलायला येतात तेव्हा जानकी घडलेला सगळा प्रकार नानासाहेबांना सांगते. नानासाहेब म्हणतात, मी तुझा वडील आहे आणि ज्या स्पष्टपणे मी तुला विचारतोय की आपल्या घरामध्ये ही टेन्शनची अदृश्य रेषा कुणी ओढलेली आहे हे मला खरं खरं सांग. हे सगळं कुणामुळे घडलेलं आहे? त्यानंतर इथे आता जानकी अगदी सगळं काही ऐश्वर्याचा खरा चेहरा हा नानांना सांगते. नानांना कळलेलं असतं की खरी चूक कुणाची आहे.
ते आता ऐश्वर्याला जा विचारायला बाहेर जातात आणि त्याच्यानंतरला ऐश्वर्या तिथे जाते आणि इथे जानकीच्या डोळ्यामध्ये तिने जी माती टाकलेली असते अगदी तिथपासून सगळं त्या मोबाईलमध्ये आता रेकॉर्ड झालेलं असतं आणि ते रेकॉर्डिंग आता तिच्या मोबाईलमध्ये अगदी तसंच असतं. तेव्हा इथे आता जानकी हे सगळं आधी कुणाला सांगत नाही, कारण ती वेळ येण्याची वाट बघत असते. त्यानंतर आता जानकी म्हणत असते, आई तुम्हाला एक काम करायचं आहे, फक्त एवढंच करायचं आहे की जसं तुम्ही माझा आता राग करताय, तुम्ही ऐश्वर्याच्या बोलण्यावरती विश्वास ठेवून माझा राग करताय, ते तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे. तुम्ही माझ्यावरती आता विश्वास ठेवला असं काही तिला कळू देऊ नका ऐश्वर्याला. त्याच्यानंतर जानकी आता जे काही बोलते सुमित्रा म्हणते ठीक आहे मी करेन आणि जानकी म्हणते याच्यातूनच मी तुम्हाला एक पुरावासुद्धा देणार आहे. तेव्हा इथे आता जानकी ऋषिकेशला म्हणते तुम्ही एक काम करा, इन्स्पेक्टर साहेबांना बोलावून घ्या. सुमित्रा म्हणते कशाला, इन्स्पेक्टर साहेबांना कशाला? तेव्हा जानकी म्हणते नाही बोलावून घ्या, आता त्यांच्यासमोरच काय तो सोक्षमोक्ष होईल. तेव्हा इथे आता अंकुश शिंदेला ऋषिकेश बोलावून घेतो. अंकुश आल्यानंतर आता इथे सगळ्यांसमोर जानकी म्हणते की सर, इन्स्पेक्टर साहेब मला तुम्हाला ही गोष्ट सांगायची आहे की ऐश्वर्या माझी जी जाऊबाई आहेत त्याने असा आरोप केला आहे की नानांना धक्का मी दिला आहे. पण मी तुम्हाला सांगते की नानासाहेबांना धक्का मी नाही तर स्वतः ऐश्वर्याने दिलेला आहे. त्यानंतरला हवं तर तुम्ही नानांना विचारू शकता. तेव्हा नानासाहेबांना विचारल्यानंतर नानासाहेबसुद्धा ऐश्वर्याचंच नाव घेतात आणि आता इथे पुरावे दाखवण्याचा जेव्हा वेळ येतो तेव्हा मोबाईलमध्ये जे काही शूट झालेलं असतं अगदी ऐश्वर्या जाते, तिचं तुटलेलं मंगळसूत्र ते ती उचलते, गळ्यामध्ये घालते, त्यानंतरला लपून बसते, जानकीच्या डोळ्यात माती टाकते, नानांना धक्का देते आणि तिथे आलेला जानकीचा आवाज नाना हे सगळं त्या मोबाईलमध्ये अगदी व्यवस्थितरित्या रेकॉर्ड झालेलं असतं. हे सगळं बघितल्यानंतर सुमित्राचे डोळे खाडकन उघडतात. हे सगळं ऐश्वर्याने घडून आणलेलं आहे, तिने माझ्या नवऱ्याला धक्का दिला हे सत्य जेव्हा इथे सुमित्राला कळतं तेव्हा सुमित्रा आता खूपच जास्त टेन्शनमध्ये येते की आपण हे काय केलं. जानकी आणि ऋषिकेशवरती अविश्वास दाखवला ह्या ऐश्वर्याच्या सांगण्यावरून. त्यानंतर इथे आजींना सुद्धा ऐश्वर्याचं वागणं हे पटलेलं नसतं. त्यांना विश्वास असतो की जानकी कुणालाही असा धोका देऊ शकत नाही, कुणाला ती मारू शकत नाही, पाडू शकत नाही, कारण ती तिची वृत्ती नाही आहे. पण ऐश्वर्यानेच हे कारस्थान केलं असेल, नानासाहेबांना तिनेच धक्का दिला असेल हे आजीलासुद्धा माहिती असतं. त्यामुळे आजीलासुद्धा आता ऐश्वर्याची भीती वाटत असते की हिचा स्वभाव खूपच जास्त विचित्र आहे, ती कुणालाही मारण्यापर्यंत तिची मजल जाऊ शकते हे आता आजीला कळलेलं असतं. मी सुद्धा जर हिची साथ नाही दिली तर ही मलासुद्धा काहीतरी दुखापत नक्कीच करू शकते हे आता आजीलासुद्धा कळलेलं असतं. त्यानंतर इथे आता नानासाहेब खूप चिडलेले असतात. ते हळूवारपणे सारंगला म्हणत असतात की सारंग मला माफ कर, मी स्वतःहून तुझं आयुष्य उद्ध्वस्त केलं, या मुलीबरोबर तुझं लग्न लावून नसतं दिलं तर जास्त बरं झालं असतं. अरे ही ऐश्वर्या सयाजी विखे पाटील याची मुलगी आहे, अरे यांच्या रक्तातच बेईमानी आहे, कधीही लोक सत्याने चालू शकत नाही आणि सेम तशीच ह्याची मुलगी आहे. म्हणजे मला मान्य आहे की आमच्या सुमित्राने तुझ्याबरोबर चुकीचं केलं, पण तू काय त्याचा बदला असा घेणार आहेस, तू अख्ख्या घराला उद्ध्वस्त करणार आहेस, सगळ्यांचा जीव घेण्या इतपत तुझी मजल गेली आहे का? लाज नाही वाटत तुला असं वागताना? असं सुद्धा नानासाहेब म्हणतात. अगं त्याचं लग्न झालं, तो त्याचा संसार करतोय, तुझंसुद्धा लग्न झालं आहे ना. गरीब मुलगा माझा मिळाला आहे तुला, तुझ्यावरती वेड्यासारखं प्रेम करतो, तू बोलशील तर सगळं करतो, अजून काय हवं आहे तुला तुझ्या आयुष्यामध्ये? खानदानी तुला आडनाव मिळाले, अगं हे एवढं चांगलं सुखी परिवार मिळाले, त्याचा तुला काही हेवा वाटत नाही आहे, फक्त तू तुझा बदला घेण्यासाठी इथे आलेस आणि अशा वृत्तीची मुलगी आम्हाला आमच्या घरात नको आहे. आणि त्यामुळे इथे आता नानासाहेबांनी सगळं पोलिसांसमोर आणि सुमित्रासमोर सत्य सांगितलेलं असतं आणि इथे आता नानासाहेब तिथून ऐश्वर्याला घेऊन जायला सांगतात. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणत असते की मला माफ करा, मी पुन्हा असं करणार नाही. तरीसुद्धा इथे आता कुणी तिच्या बोलण्यावरती विश्वास ठेवत नसतं. सारंग म्हणतो की ऐश्वर्या मला वाटलंच होतं तुम्हीच माझ्या नानांना धक्का दिला असेल, कारण जेव्हापासून वहिनी लग्न करून या घरामध्ये आले तिने माझ्या आईबाबांना नानांना अगदी स्वतःचं आईवडील समजलं आहे आणि ती त्यांच्यावरती तसंच प्रेम करते आणि ती कधी नानांना एवढूसासुद्धा धक्का देऊ शकत नाही. ती एवढ्या जिन्यावरून काय खाली पाडणार? मला आधीपासूनच माहिती होतं की जानकी वहिनी कधीच खोटं नाही बोलत, त्यांनी नाही तर तुम्हीच धक्का दिला होता. तर इकडे आता सारंगला सुद्धा इथे ऐश्वर्याचं खरं रूप कळलेलं असतं. सुमित्रासुद्धा आता तिला चांगले खडे बोल सुनावते, म्हणते की मी तुझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवला आणि तू माझ्या संसारात विष कालवायला निघालीस, अगं माझं कुंकू पुसायला निघालीस तू, मी तुला अजिबात माफ करणार नाही. त्याच्यामुळे आता जी ऐश्वर्या जानकीपासून सगळी माणसं तोडायला निघाली होती
आता तिच्या वागणुकीमुळे जी माणसं तिच्या बाजूने असतात ती सगळी माणसं आता ऐश्वर्याच्या विरोधात गेलेली असतात आणि जानकीला सगळेजण सॉरी म्हणत असतात. अशा रीतीने आता नानांनी ऐश्वर्याला तिची जागा दाखवून तिला समज देण्यासाठी आता चांगलंच तिला जेलमध्ये टाकण्याचा निर्णय घेतलेला असतो.